बोला, कसं वाटतंय मेल्यानंतर? बर, पृथ्वीवरची काय इन्फॉर्मेशन पाहिजे? हा, माझ्या मुलाचं जरा सांगता का? म्हणजे त्याला नोकरी वगैरे लागली असेल आता तर. मुलगा फार हुशार नव्हता का तो? नाही, हुशार होता का? काय झालं? म्हणजे सांगायला जरा वाईट वाटतंय की तुमचा मुलगा फार काही शिकू शकला नाही हो, त्यामुळे पुढे नोकरी वगैरे तर अशक्यच आहे. अच्छा, नाही का? बरं, मुलीचं सांगता का जरा? म्हणजे आतापर्यंत तिचं लग्न होऊन मला नातू सुद्धा झाले असतील. मुलगी, नातू? अहो नाही, अजून तुमच्या मुलीचं लग्नच नाही झालंय. लग्नच नाही झालं? बरं, माझ्या बायकोचं सांगता का जरा? माझी बायको कशी आहे वगैरे जरा बघता का प्लीज? बायको? अरे बापरे, फारच हालाकीचं जीवन जगतायत हो त्या. म्हणजे कदाचित त्या लवकरच तुम्हालाही जॉईन करू शकतायत इथे. तुम्ही त्यांच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे काही पैशाची अरेंजमेंट केली नव्हती का? या सगळ्या शक्यता तिने मला सांगितल्या होत्या हो. म्हणत होती लाईफ इन्शुरन्स घेऊन टाक, टर्म इन्शुरन्स घेऊन टाक, पण तिचं नाही ऐकलं मी. मला माफ कर सावित्री, मी तुझं ऐकून टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता. आधिरा इन्व्हेस्टमेंट मध्ये तुझ्यासोबत जाऊन त्यांच्या गायडन्सने टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता. सावित्री, मला माफ कर. मी तुझं ऐकायला पाहिजे होतं. मी तुझं ऐकलं असतं ना तर मृत्यूनंतर सुद्धा माझं घर सुरक्षित राहिलं असतं. मला माफ कर सावित्री, मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर सावित्री, मला माफ कर. माझी चूक झाली, माझी चूक झाली सावित्री, मला माफ कर, माझी माफ. काय झालं? चक्क चूक ऍक्सेप्ट करतोय आणि अभद्र काय बोलतोय? आपण एकदम सुरक्षित आहोत, तू आहे तर टेन्शन कशाला? नाही नाही सावित्री, आधी आपण आधिरा इन्व्हेस्टमेंट्स मध्ये जाऊयात आणि तिथे आपल्या हिशोबाने आपण टर्म इन्शुरन्स खरेदी करूयात. चल, आधी तू चल. घ्या, मी तर कधीची सांगतेय की ते आपल्याला पर्सनली मदत करतात, सो आपण आधिरा इन्व्हेस्टमेंट्स मध्ये जाऊच यात. चल मग. चल. काही स्वप्न प्रत्यक्षात न उतरलेलीच बरी. गरज नसतानाच इन्शुरन्स घ्या, अन्यथा गरजेच्या वेळी तो मिळणार नाही.